विद्युत वितरण कंपनीचे लोखंडी पोल व तारा चोरी करणाऱ्याला केले सिन्नर पोलिसांनी गजाआड। सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत घोडेवाडी ते पास्ते जाणाऱ्या रोडवर एमएससीबी कंपनीचे 14 ट्रान्सफॉर्मरची लाईन टाकण्याचे काम चालू होतं। सदर कामासाठी एमएससीबी कंपनीने घोडेवाडी ते पास्तेला जाणाऱ्या रोडवर लोखंडी पोल व ॲल्युमिनियमच्या तारा टाकलेल्या होत्या। दिनांक 7/1/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता काम संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने सदर ठिकाणी ठेवलेले लोखंडी पोल व ॲल्युमिनियमच्या तारा चोरी करून नेल्या होत्या। त्याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 78/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्या अनुषंगाने श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक सिन्नर पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाण्याकडील गुन्हेशोध पथकातील अंमलदार यांना सदरच्या गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। सिन्नर पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथकातील अंमलदार सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आरोपीचा सातत्याने पाठपुरावा करत असताना घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत असतात त्यात भारत गॅस नाव असलेली 3 चाकी मालवाहू टेम्पो जात असतानाचे निदर्शनास आले। सदर वाहनाचा सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत शोध घेतला असता सदर टेम्पो हा पास्ते गावातील राज मल्हारी भगत याची असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली। सदर बातमीप्रमाणे आज मल्हारी भगत वय 27 वर्ष राहणार पास्ते तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून 22,000 रुपये किमतीचे लोखंडी पोल व गुन्ह्यात वापरलेली 3 चाकी मालवाहू टेम्पो असा एकूण 1,22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर निलेश पालवे निफाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या सूचनांवरून सिन्नर पोलीस ठाण्याकडील गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवालदार वाहक समाधान बोराडे, पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे, पोलीस शिपाई आप्पासाहेब काकड यांच्या पथकाने केलेली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार माया गाडे या करीत आहेत।